नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदिक उपाय या चॅनलमध्ये। तर आज आपला विषय आहे दही किंवा ताक हे पावसाळ्यात खाणं योग्य आहे की अयोग्य आहे। आयुर्वेदामध्ये ऋतूंसोबतच आहार बदलण्याचे मार्गदर्शन दिलेले आहे। पावसाळा हा वात व कफ दोष वाढवणारा ऋतू मानला जातो। म्हणूनच आज आपण बघणार आहोत पावसाळ्यामध्ये दही व ताक खाणे योग्य की अयोग्य। तर दही हे गुरू म्हणजे जड आणि शीत म्हणजे थंड गुणधर्म असलेले आहे। त्यामुळे दही पावसाळ्यात कफ वाढवते, ज्यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाचे त्रास, त्वचा विकार होऊ शकतात। दमट हवामान असतं, त्यामुळेच दमट हवामान आणि त्याच्यात जर आपण दही खाल्ले तर पचनक्रियाही मंदावते। त्याच पद्धतीने जर ताक बघितलं तर ताक हे दह्यापेक्षा हलके, पाचक, वातनाशक आणि रुचकर असते। ताकात हिंग, जिरं, मीठ टाकल्यास ते अग्नी म्हणजेच पाचनशक्ती वाढवते। हे कफ दोष संतुलित करते, म्हणूनच ताक दुपारच्या जेवणात घेणं योग्य ठरतं। तसंच दही व ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस सारखे चांगले जीवाणू असतात, जे आतड्याचे आरोग्य सुधारतात व इम्युनिटी सुद्धा वाढवतात। पण पावसाळ्यात बॅक्टेरियल, व्हायरल संसर्ग वाढलेले असतात, त्यामुळे दूषित किंवा जुने दही घेतल्यास संसर्गाचा धोका वाढतो। पावसाळ्यात अपचन, गॅसेस, जडपणा ही लक्षणं सामान्य असतात। दही जड असल्यामुळे हे त्रास वाढतं, ताक हलकं असल्यामुळे पचन सुधारतं, पण थंड ताक घेतल्यास त्रास होतो। आता बघूया ताक आणि दही घेण्याची योग्य पद्धत कुठली आहे। तर दही हे तुम्ही सकाळी किंवा दुपारी खाऊ शकतात व खाण्याची पद्धत जर म्हणाल तर दह्यामध्ये थोडं साखर, हळद, मीठ टाकून तुम्ही खायचं आहे। त्यानंतर ताक हे फक्त दुपारीच घ्यायचं आहे। त्यामध्ये हिंग, जिरं, मीठ टाकून तुम्ही हे घेऊ शकतात। आता बघणार आहोत दही कोणी टाळायचं आहे। तर सर्दी, खोकला, त्यानंतर संधिवात असेल, अर्थरायटिस असेल, अपचन, गॅसेस, लहान मुलं असतील, गर्भवती स्त्रिया असेल, ताप असेल, कसले इन्फेक्शन झालेले असेल, त्यांनी पूर्णतः दही टाळायचं आहे। व ताकाविषयी जर बोलायचं म्हटलं तर सर्दी खोकला झालेला आहे त्यांनी थंड ताक पिणं टाळायचं आहे। त्यानंतर संधिवात किंवा आर्थरायटिस असेल त्यांनी कोमट ताक किंवा मसाले ताक घेणं योग्य ठरतं। त्यानंतर अपचन किंवा गॅसेस असेल त्यांना सुद्धा ताक चालणार आहे, पण मसाले ताक त्यांनी घ्यायचं आहे। लहान मुले असतील, गर्भवती महिला असतील, त्यांनी थोडंफार प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्याने ताक घेतलं तरी चालेल। पण ताप असेल, इन्फेक्शन असेल तर त्यांनी ताकसुद्धा पूर्णपणे टाळायचं आहे। आता बघूया दहीऐवजी काय खाऊ शकतो। तर हळदीचं दूध तुम्ही घेऊ शकता, ज्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते। त्यानंतर आलं, हळद, पाणी याचा काढा घ्यायचा आहे, ते पचनासाठी उत्तम ठरतं। त्यानंतर तुळस, आलं याचा चहा घ्यायचा आहे, जे की थंडी सर्दीसाठी उपयोगी ठरेल। म्हणजे शेवटी जर बघाल निष्कर्ष काय निघतोय तर ताक हे पचनासाठी फायदेशीर आहे, म्हणजेच मसाला ताक घ्यायचे। त्यानंतर वात कफ संतुलन ठेवण्यासाठी सुद्धा ताक महत्त्वाचं आहे। त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती सुद्धा ताक हे वाढवतं। त्यानंतर संसर्गाचा धोका सुद्धा कमी करतं। तर ताक हे कधी प्यावं, दुपारी कोमट प्यावं व मसाला ताकच प्यावा। व कधी टाळायचं आहे ताक तर ते म्हणजे रात्री व सर्दी असताना ताक पिणं टाळायचं आहे। व ताक हे नेहमी ताजं आणि कोमट असावं। फ्रीजमधील ताक, दही पावसाळ्यात टाळायचं आहे। शरीरातला कफ वाढलेला असेल तर दोन्हीही टाळायचं आहे, म्हणजे ताकसुद्धा टाळायचं आहे व दहीसुद्धा टाळायचं आहे। म्हणजेच काय तर योग्य वेळी योग्य प्रमाणात तुम्ही ताक घ्यायचं आहे, पण शक्यतो दही खाणं हे पावसाळ्यामध्ये टाळायचंच आहे। तर ही होती आजची संपूर्ण माहिती। कशी वाटली कमेंटद्वारे कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन आयुर्वेदिक माहितीसह। तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।